मीठे बच्चे, साइलेंस के आधार पर तुम विश्व में एक धर्म, एक राज्य की स्थापना करते हो। यह है साइलेंस का घमंड। प्रश्न: सारी दुनिया अपने आप को श्रापित कैसे करती और बच्चे कैसे करते? उत्तर: सारी दुनिया भगवान को सर्वव्यापी कहे अपने आप को श्रापित करती और बच्चे बाबा बाबा कहे फिर यदि कामअग्नि से स्वयं को भस्म करते तो श्रापित हो जाते। माया का थप्पड़ लग जाता है। बाबा कहते हैं, हे मीठी लाडली आत्माएं, अब सतो प्रधान बनो, भस्मासुर नहीं। ओम शांति। बच्चे जानते हैं कि हम अभी अंधियारे से रोशनी में जाते हैं। चंद्रमा की रोशनी ऐसी है जैसे सूक्ष्म वतन। सूर्य निकलता है तो उसकी गर्मी हो जाती है। चंद्रमा शीतलता देता है। अब यह लाइट तो इन आंखों के लिए है। आत्मा को भी आंखें हैं। आत्मा को बुद्धि की आंखें मिलती है। आत्मा जानती है बरोबर अभी बेहद के बाप को भी जानते हैं और इन आंखों से ब्रह्मा रथ जिसमें शिव बाबा प्रवेश करते हैं उनको भी जानते हैं। तुम बच्चों को पहचान हुई है। यह पहचान तब होती है जबकि सम्मुख मिला जाता है। नंदीगण भागीरथ भी कहते हैं। नंदीगण हमेशा बैल को दिखाते हैं। भागीरथ फिर मनुष्य को दिखाते हैं। एक शंकर का चित्र दिखाते हैं। समझते हैं उनसे गंगा आई। अब पानी की गंगा तो है नहीं, यह भी तुम जान गए हो। अभी तुम ब्राह्मणों को सभी शास्त्रों आदि का ज्ञान है। सभी वेदों, ग्रंथों, उपनिषदों आदि का तुम सार समझाते हो। कई बच्चियां हैं जिन्होंने कभी कोई शास्त्र आदि पढ़ा और सुना ही नहीं है, परंतु सब वेदों, शास्त्रों के सार को समझ रही है। अनपढ़ और ही पढ़े हुए से तीखे जाते हैं। अनपढ़े आगे पढ़े हुए भरी ढोएंगे, नहीं तो अनपढ़े पढ़े के आगे भरी ढोते हैं। यहां यह वंडर है ना। कुछ नहीं पढ़े हुए सब वेद, शास्त्रों, धर्मों, भक्ति मार्ग के कर्म कांडों को जानते हैं। कुछ नहीं पढ़े हुए सब वेद, शास्त्रों, धर्मों, भक्ति मार्ग के कर्म कांडों को जानते हैं। मनुष्य वानप्रस्थ अवस्था में ही गुरु करते हैं, फिर वह बैठ उन्हों को शास्त्र आदि सुनाते हैं। वे समझते हैं इनसे परमात्मा के पास जाने का रास्ता मिलता है। जैसे कोई पहाड़ी है, कहां से भी ऊपर चढ़कर जाना है, परंतु ऐसे तो है नहीं। तुम जो कुछ नहीं जानते थे अभी सब कुछ जान गए हो। अभी कन्याओं में ताकत जास्ती आती है क्योंकि वह उल्टी सीढ़ी नहीं चढ़ी है। पुरुष जब शादी करता है
तो स्त्री में मोह चला जाता है। फिर माँ बाप आदि सबसे मोह निकल स्त्री के मुरीद बन जाते हैं। फिर बच्चे पैदा करते हैं तो उनमें मोह चला जाता है। अभी तुम सबसे नष्टो मोहा बनते हो, अपने को आत्मा निश्चय करते हो। आत्मा का योग है बाप से, योग अर्थात याद। तो बाबा म्हणता है कि दुनिया में मोह है, मोह में फंसते रहते हैं लोग अलग अलग कारणों से, लेकिन अभी हमें नष्टो मोहा बनना है। बाबा म्हणते आता कोणत्याच नात्यामध्ये मोह नाही ठेवायचा आहे, स्नेह ठेवायचा आहे, ईश्वरीय स्नेह। आत्म्याचं आत्म्याशी नातं आहे, भावाभावाचं। तर त्या नात्याच्या हिशोबाने स्नेह ठेवायचा सगळ्यांशी, पण नात्याच्या हिशोबाने मोह नाही ठेवायचा। हा शेवटचा पेपर आहे आपला, आणि त्याची तयारी जोपर्यंत आपलं हे जीवन चालू आहे तोपर्यंत करायची असते, एकदम नहीं होत। तो बाबा कह रहे कि तुम अभी नष्टो मोह बन रहे हो, नष्टो मोह बनना है। अपने को आत्मा निश्चय किया हमने तो मोह नष्ट होने लगता है। जो आपण स्वतःला शरीर समजतो, शरीराचं भान आहे तर मग शरीराचे नाते। जेव्हा आपण आत्मा आहे तर आत्म्याचं तर कोणाशी तसं नातं नाही, पार्ट आहे फक्त। आणि प्रत्येक जन्मामध्ये वेगवेगळ्या आत्म्यांशी वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट। तो अभी हमारा कनेक्शन है बाबा के साथ। सभी संबंधों का रस हमें बाबा से लेना है, और इसके लिए हमें बाबा ने बुद्धि की आंखें दी है, हमें बुद्धि दी है, समझ दी है। हमारे स्वयं का परिचय उसने कराया है कि हम कौन हैं, उसका परिचय कराया है कि वो कौन है। स्वतःची ओळख झालेली आहे, परमेश्वराची ओळख झालेली आहे। आता बाबा म्हणताय की आता तुम्ही सगळ्यांविषयी तुम्हाला माहिती झालेलं आहे। शिवबाबा कोण आहे ते माहिती झालेलं आहे, शिवबाबा ज्याच्यामध्ये प्रवेश करतो त्याचा पार्ट कोणता आहे ते माहिती झालेलं आहे, सगळ्या देवी देवतांचा पार्ट माहिती झालेला आहे, दुनियेचे आदि मध्य अंतचं रहस्य तुम्हाला माहिती झालेलं आहे। आता बाबा म्हणताय की नंदीगण, भागीरथ हे सगळे ब्रह्माची यादगार आहे। ब्रह्माने जे कार्य केलेलं आहे, ईश्वराचा तो रथ बनलेला आहे, ज्ञानाची गंगा त्यांनी या पृथ्वीवरती आणली, बाबांनी त्याच्याद्वारे या पृथ्वीवरती ज्ञान दिलं। तर त्या अर्थाने भागीरथ, नंदीगण, शंकर सगळे ब्रह्माची यादगार भक्ती मार्गामध्ये बनवलेले। आता महत्वाची गोष्ट बाबा सांगताय कि अभी तुम ब्राह्मणों को सभी शास्त्रों आदि का ज्ञान है, सभी वेदों, ग्रंथों, उपनिषदों आदि का तुम सार समझते हो। क्योंकि बाबा हमें सारा सत्य बताता है, त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे आणि ती भक्ती मार्गाची कशी सामग्री आहे हे सगळं बाबा आपल्याला सांगतो। वेद, शास्त्र, उपनिषद जे जे काही आहे तर ते बाबा म्हणतात तुम्हाला आता ते वाचण्याची आवश्यकता नाही, ते बघण्याची आवश्यकता नाही। उलट बाबा म्हणतो की ते जे काही तुम्ही वाचलेले, ऐकलेले, बघितलेले सगळं विसरून जा। कारण पाटीवरती काही लिहायचंय तर पहिले खोडावं लागेल। ती ही आत्मारूपी मन बुद्धिरूपी आपली पाटी, याच्यावरती आपल्याला हे ज्ञान लिहायचंय, हे ज्ञान घ्यायचंय, हे ज्ञान ईश्वरीय ज्ञान धारण करायचंय, तर ती पाटी कोरी करावी लागेल। इसलिए बाबा कहते जो कुछ भी पढ़ा है भूल जाओ। वेद, शास्त्र, उपनिषद मनुष्यों ने बनाए हुए हैं, बाबांनी नाही सांगितले, बाबांनी नाही बनवलेले, परमेश्वराने नाही बनवले। ते मनुष्याची जशी बुद्धी चालली, त्याच्या कल्पनेचा जसा विस्तार झाला तसं त्याने ते लिहून काढले ग्रंथ। महाभारतामध्ये शेवटी एक श्लोक येतो, व्यास मुनींनी म्हटलेलं आहे की ये सब कुछ मैंने लिखा है, ये मेरी कल्पना का विस्तार है। अशा टाईपचा श्लोक आलेला आहे त्याच्यामध्ये, स्वतः लिहिलेला आहे। तर बाबा म्हणता ये मनुष्यों ने बनाए हैं, अभी तुम्हें वो पढ़ने की जरूरत नहीं है। अभी जो नहीं पढ़े हुए होंगे
उन शास्त्रों को नहीं पढ़े हुए होंगे और जो उन शास्त्रों को भूल जाते हैं, बाबा म्हणता है वो बड़े बन जाएंगे। उनके आगे जिन्होंने शास्त्र पढ़े और जो शास्त्रों को भूल नहीं रहे हैं, वो उनके लिए सेवा करेंगे नई दुनिया में जाकर भी। उनका पार्ट ऐसे होगा। अभी बाबा म्हणता है पढ़ा है ठीक है, नाही पढ़ा है बहुत अच्छा है। जे काही ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे भक्ती मार्गामध्ये सगळं आता विसरून जा। तेवढ्यापुरती तेवढी, बाबा पण त्याचे दृष्टांत घेत असतो, तेवढ्यापुरती तेवढी माहिती असणं गोष्ट वेगळी आहे, पण ते तसंच होतं हे नाही, याच्यामध्ये नाही जायचं आपल्याला। जो कुछ भी सत्य है बाबा वो हमें यहां पर मुरली में सुना देता है। इसलिए इसमें क्या कहा है, उस शास्त्र में क्या कहा गया है, इस शास्त्र में क्या है, उन्होंने क्या लिखा है, उस पंडित ने क्या कहा, त्या महाराजांनी काय सांगितलं, हे बघण्याची बिलकुल आपल्याला आवश्यकता नाहीये। बाबांचा शब्द आपल्यासाठी फायनल आहे। दुसरं कुठेही काहीही आपल्याला विस्तारामध्ये जाण्याची आवश्यकता नाही। विस्तारामध्ये जाऊन जाऊन तर आज हे दिवस आलेले, आपण या लेवलला पोहोचलेलो आहे। अभी सार में बाबा हमें लेकर आता है, जो दुनिया का सत्य रहस्य है वो सार रूप में बाबा हमें समझाता है। तो बाबा म्हणता नहीं पढ़े हुए हैं, कुछ नहीं पढ़े हुए, सब वेद शास्त्र धर्म भक्ति मार्ग के कर्म कांडों को जानते हैं मनुष्य। कारण सगळं बाबा आपल्याला सांगतो काय काय कसं आहे, कसं भक्ती सुरू झाली। मग वानप्रस्थ मध्ये मनुष्य गुरु करतात आणि ते बसून मग त्यांना शास्त्र ऐकवतात, जे मनुष्याने लिहिलेले शास्त्र आहे त्याच्यामध्ये काय काय सगळं गोल 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 करून लिहिलेले, तसं स्पष्टता काहीच नाहीये, कारण त्यांनाही माहिती नव्हतं। आणि साधू संत ऋषी मुनींनी स्वतः सांगितलं की हम उस तक नहीं पहुंच सकते। इतके सगळे शास्त्र लिहून, इतकी सगळी तपस्या करून त्यांचं फायनल काय होतं कि हम भगवान का अंत नहीं पा सकते हैं, हम उस तक नहीं पहुंच सकते हैं। मग त्यामध्ये जाऊन फायदा काय आता? बाबा म्हणते वो बैठकर सुनाते शास्त्र, जिसके बारे में उनको खुद को ही यकीन नहीं है, उन्होंने अपनी कल्पनाएं लिखी आहे आणि ती पण चांगल्या भावनेने लिहिली, हे पण आपण लक्षात घ्यायचंय। सत्य नव्हतं पण भावना तर चांगली होती त्यांची, म्हणून त्यांना दोष द्यायचा नाही आपण। पण सत्य तर बाबा येऊन आपल्याला ऐकवतो। तर मग भक्ती मार्गामध्ये काय म्हणतात अजून कि वे शास्त्र आदि सुनाते, वे समझते इनसे परमात्मा के पास जाने का रास्ता मिलता है। जैसे कोई पहाड़ी है, कहां से भी ऊपर चढ़कर जाना है। तर दुनियेमध्ये काय म्हणतात की तुम्ही इकडचं करा, आम्ही तिकडचं करतो, ते तिकडचं सांगतात, वेगवेगळे प्रकारचे मार्ग आहे आणि ते मार्ग सगळे एकाच ठिकाणी घेऊन जातात सगळे, कोणी कोणत्याही मार्गाने गेलं तरी चालतं। बाबा म्हणतात तो काही डोंगर आहे का की जिथं तुम्ही कोणत्याही रस्त्याने गेलं तरी वरती पोहोचाल? बाबा म्हणताय कि ये मेरे पास आने का जो रास्ता है वो मैं ही बताता हूं। शिव बाबा ही मुरली में समझाते हैं कि हम भगवान के कैसे बनकर रह सकते हैं, हम परम धाम में कैसे आराम से जा सकते हैं, और हम सतयुग में देवता बनकर कैसे रह सकते हैं, और 5000 साल का भाग्य हम कैसे बना सकते हैं। ये भगवान को पाने का रास्ता, भाग्य बनाने का रास्ता सिर्फ बाबा बताता है। सुंदर उदाहरण बाबाने दिलेले, तो काही डोंगर नाहीये की तुम्ही इकडून जा तिकडून जा तिकडून जा वरतीच पोहोचणार है। ये सत्य ज्ञान की बातें हैं और ये सिर्फ बाबा ही जानता है और बाबा ही हमें ही बताता है। तुम जो कुछ नहीं जानते थे अभी सब कुछ जान गए हो। बाबा म्हणते काही माहिती नव्हतं तुम्हाला, कोणालाही माहिती नव्हतं, पण आता तुम्हाला सगळं माहित झालेलं आहे। बाप बैठ समझाते हैं, बच्चे तुम आत्मा हो, अपने को आत्मा समझ मुझे याद करो। वह बाप भी है, सतगुरु भी है। मंदिरों में श्री कृष्ण के पांव दिखाते हैं। शिव बाबा को तो अपने पैर है नहीं, क्योंकि उनको शरीर ही नहीं है जो कोई चरणों की धूल बने। बाबा म्हणताय ते पादुकांना खूप महत्व आहे,
देवी देवतांच्या, श्रीकृष्णाचे पण पादुका दाखवले जातात की त्याच्या चरणाची तर धूळ बनावं कमीत कमी. आपण कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन म्हणत होते की आम्ही तुझ्या चरणाची धूळ आहे. बाबा म्हणते मला पायच नाहीये, तो माझ्या चरणाची धूळ कशी बनाल. बाबा कहते हैं बच्चे तुमको शिव बाबा के चरणों की धूल नहीं बनना है. शिव बाबा के चरणों की धूल नहीं बनना है, भगवान कह रहा है. बाकी देवी देवताओं की तो बात ही नहीं है, लेकिन मेरे चरणों की भी धूल नहीं बनना है. तो क्या बनना है? बाबा के नयनों का नूर है. हम बाबा के आंखों के तारे हैं. बाबा के दिल में जाकर बैठना है, चरणों की धूल नहीं. मैं इन सब कलयुगी रस्म रिवाजों से तुम बच्चों को आकर छुड़ाता हूं. मेरे चरण है नहीं, शिव को तो शरीर है नहीं, यह तो ब्रह्मा का तन है, इसलिए तुम शिव बाबा की पूजा नहीं कर सकते. कधी? संगम युगामध्ये जेव्हा शिव बाबा ब्रह्माच्या तनामध्ये येतो, बाबा म्हणते माझी पूजा नाही करू शकत, कारण मी माझे शरीर नाहीये, ब्रह्माचं शरीर आहे. त्यामुळे तुम्ही माझी पूजा नाही करू शकत, नाही करायची. सभी भक्ति मार्ग के जो भी कर्मकांड है बाबा उनसे हमें छुड़ाता है. काही करण्याची आवश्यकता नाही, कुठेही जाऊन डोकं टेकवण्याची आवश्यकता नाही. फक्त आपले जे मोठे असतात, आपले नातेवाईक घरातले, त्यांना एक आदर म्हणून आपण पाय पडत असतो. आणि त्यांचा तो, आणि त्याच्यामध्ये सायन्स पण आहे की आशीर्वाद जो मिळतो, आशीर्वाद असा जर हात ठेवून जर आशीर्वाद दिला तर त्याच्यातून ती त्यांचे व्हायब्रेशन आपल्याला मिळतात. तो एक आशीर्वादाचं रूप म्हणून आदर म्हणून आपण पाय पडू शकतो, ती गोष्ट वेगळी आहे. पण एक श्रद्धा, भावना, भक्ती ते जे आहे की त्याच्यातून आपल्याला काहीतरी मिळेल, त्या भावनेने बाबा म्हणतात ते सगळ्यापासून तुम्हाला मी मुक्त करतो. हात जोडण्यापासून, पाय पडण्यापासून, भक्ती मार्गातल्या. इस भाग्यशाली रथ में शिव आया है. भक्ति मार्ग में शिवोहम कहने वालों पर फूल आदि चढ़ाते हैं. यह है सब भक्ति मार्ग की रस्म रिवाज. अर्थ कुछ भी समझते नहीं. कहते हैं स्त्रियों को लिंग की पूजा नहीं करनी चाहिए, परंतु वह कौन है यह भी समझते नहीं. वास्तव में शिव कोई ऐसा लिंग रूप तो है नहीं, वह तो स्टार है. उनकी पूजा क्यों नहीं कर सकते? शिव माना ही है परमपिता परमात्मा कल्याणकारी. वास्तव में उनकी पूजा तो बहुत होनी चाहिए. शिव कल्याणकारी एक ही है, वही पतित से पावन बनाते हैं, सबका कल्याण करते हैं. बाबा म्हणता है किती सुंदर बाबा आपल्याला समजून सांगतो की संगम युगामध्ये जेव्हा मी येतो तेव्हा मी डायरेक्ट आलेलो आहे. तुम्हाला कुठल्याही भक्ती मार्गाच्या कर्मकांडाचा आधार घेण्याची आवश्यकता नाहीये. मन बुद्धीने स्वतःला आत्मा समजून माझी आठवण करा. संगम युगामध्ये एवढंच करायचंय. मी ज्या शरीरामध्ये येतो त्या शरीराची पूजा करण्याची आवश्यकता नाहीये, कारण ते माझं शरीर नाहीये. पतित शरीर में, पतित दुनिया में मैं प्रवेश करता हूं, इसलिए तुम पूजा नहीं कर सकते हो. पण द्वापर युगामध्ये जे माझं प्रतीक बनवलेलं आहे, तो काहीतरी तर पाहिजे मन बुद्धी बांधून ठेवण्यासाठी. तर प्रतीक बनवलं, ठीक आहे, बाबा त्याला नाव नाही ठेवत, चांगलं केलं. भक्ती मार्गामध्ये द्वापर युगामध्ये माझं प्रतीक म्हणून शिवलिंग बनवले, तर त्याची पूजा तर सगळ्यात जास्त व्हायला पाहिजे ज्या वेळेला भक्तीची आवश्यकता आहे. आत्ताचा विषय नाहीये. तर हे म्हणून ही मुरली आपल्याला समजून घ्यायची असते की बाबा तर एकीकडे म्हणताय कि शिवाची पूजा का नहीं करायला पाहिजे, एकीकडे म्हणताय मेरे को पैर ही नहीं है, मेरे को हाथ जोड़ने की जरूरत नहीं, पैर पडने की जरूरत नहीं. पण हे वेगवेगळ्या काळाविषयी बाबा सांगताय की आज तुम्हाला माझी पूजा करण्याची आवश्यकता नाहीये, पण द्वापर मध्ये मी नाहीये, ज्ञान नाहीये, तर आत्मा कुठेतरी बांधली तर गेली पाहिजे, काहीतरी तर पाहिजे तिला. थोडं शांत राहण्यासाठी, स्थिर होण्यासाठी, थोडी भावना ठेवण्यासाठी, मनाला समजून सांगण्यासाठी, तर ते एकदम योग्य आहे त्यावेळेला पूजा करणं. पण त्यावेळेला मग काय म्हणायचे की स्त्रियांनी शिवलिंगाची पूजा नाही करायची. आता काय माहित काय चालू आहे, पण पहिले तर तसं म्हणायचे की स्त्रियांनी नाही जायचंय तिकडे. पण बाबा म्हणते क्यों नहीं करना चाहिए, वो सबका कल्याणकारी है, स्त्री पुरुष सबका कल्याणकारी है. आणि तसं लिंग रूप थोडे स्टार आहे. बाबा म्हणताय मी चांदणी सारखं आहे, छोटासा बिंदू रूप आहे, ज्योतिबिंदू आहे.
तो क्यों नहीं करनी चाहिए पूजा? जेव्हा करण्याची आवश्यकता आहे त्यावेळेला भक्ती मार्गामध्ये पुरुषांनी करण्याची आवश्यकता आहे, पुरुष करताय तर स्त्रीने का नाही केली पाहिजे त्यावेळेला? आज नाही, आज आपण बाबांचे बनलेले बच्चे, आपण बच्चे बापाची पूजा नहीं करत, तो हमें उसकी पूजा आज करने की जरूरत नहीं है। लेकिन भक्ति मार्ग में हम भक्त थे, हमें पता नहीं था हम उसके बच्चे हैं, तो तब जब हम पूजा करते थे तेव्हा बाबा म्हणतात स्त्री पुरुषचा भेद करण्याची आवश्यकताच नव्हती। करायची पूजा तर सगळ्यांनी करायला पाहिजे, क्योंकि शिव तो सबके लिए आता है, सबका कल्याणकारी है। हे सगळं क्लियर आणि स्पष्ट रीतीने बाबा आपल्याला समजून सांगतो। यह बाप बैठ समझाते हैं, मेरे लाडले सिक्किलते बच्चे सुनते हो, बाप इस मुख से क्या कह रहे हैं? जसं पती पत्नीला म्हणतो अजी सुनती हो, तसं बाबा म्हणताय बाबा हमारा साजन है और हम आत्मा रूपी सजनियों को कह रहा है सुनते हो, बाप इस मुख से क्या कह रहे हैं? किसकी वाणी सुन रहे हैं हम? शिव बाबा की वाणी सुन रहे हैं। वो हमारा साजन है, जन्म जन्मांतर हमने उससे प्यार किया है, प्यार से पुकारा है, उसको याद किया है जब जब संकट आया है हमारे पर, तो वो अब हमें हमारे कल्याण की कुछ बातें सुना रहा है। तो बाबा कह रहा है कि मैंने जिस मुख का आधार लिया है उस मुख से मैं क्या कह रहा हूं, क्या तुम सुन रहे हो? और सुनना मतलब सुनना नाही, ऐकणं वेगवेगळ्या प्रकारचं असतं। ऐकणं म्हणजे ऐकून एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून पण देता येतं। ऐकल्यावर काय करायचंय हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। ऐकल्यानंतर आपण त्या गोष्टीला खूप आनंदाने स्वीकार करून त्याच्यावरती विचार करून त्याच्यानुसार चालू पण शकतो। आणि ऐकल्यानंतर आपल्यामध्ये कमजोरी आहे तर आपण ऐकू, त्याची प्रोसेसिंग करू, पण आपण स्वतःला त्या स्थितीमध्ये घेऊन येऊ की नाही होऊ शकत आपल्याकडून। तो बाबा के कहने का भाव ये है कि तुम सुन रहे हो मैं क्या कह रहा हूं, तुम्हारे कल्याण की बातें हैं, तो तुम याद करो, समझो। मैंने 5000 साल पहले भी तुम्हें ये सारी बातें सिखाई थी, समझाई थी, सुनाई थी, तुमने सुनी थी, समझी थी, उस पर अमल किया था, तुम देवता बन गए थे। तुमने संगम युग में कल्याणकारी काम किया है और उस कारण से मंदिरों में आज तक तुम्हारी पूजा हो रही है अलग अलग नामों से। तो तुम फिर से ये बातें सुनो, समझो बहुत अच्छी रीति से, प्यार से उस पर विचार करो और अपने आप का भाग्य बना लो, दुनिया का कल्याण करो। तर हा शब्द जो आहे बाबांचा, हा शब्द कायम आपल्याला लक्षात राहिला पाहिजे। बाबा पूछ रहे मुझसे, सुन रहा हूं मैं, सुन रहा हूं। सुनण्यामध्ये मग सगळी ती प्रोसेस आली पाहिजे। और कोई तो ये कह न सके, कोई सन्यासी आदि कह न सके कि हम एवर पावन इस शरीर द्वारा तुम आत्माओं से बोल रहा हूं। बाप ही कह सकते हैं। कई बाबा बाबा कहकर भी फिर भस्मासुर बन जाते हैं। माया थप्पड़ लगा देती है तो अपने को भस्म कर देते हैं। काम अग्नि है ना, बाप आकर इस भस्मासुर पने से छुड़ाते हैं, समझाते हैं मीठे मीठे बच्चे तुम मेरी संतान हो, तुम ब्रह्मांड में रहते हो, वहां तुम अशरीरी हो, इसलिए कोई संकल्प विकल्प नहीं चलता है, फिर पार्ट में आते हो। यह भी ड्रामा बना हुआ है, अभी तुम्हारी प्रारब्ध खड़ी है, अभी तुम हो त्रिकालदर्शी। बाबा म्हणते आता तुमचं भविष्य तुमच्या समोर उभं आहे, श्रेष्ठ भविष्य तुम्हाला बनवायचे। तुम्ही त्रिकालदर्शी झालेले, तिन्ही काळाचं ज्ञान तुम्हाला प्राप्त झालेले। ऋषी मुनी पंडित साधू संत आचार्य कोणी त्रिकालदर्शी नाही या दुनियेमध्ये। लक्ष्मी नारायण पण त्रिकालदर्शी नहीं है। लेकिन हम ब्राह्मण बच्चे जो ज्ञान सुनते हैं, जो मुरली सुनते हैं, वो त्रिकालदर्शी, तीनही काळाचं ज्ञान आपल्याला है फक्त। तो अब हमें अपनी प्रारब्ध को देखते हुए अपने पुरुषार्थ को बढ़ाना है, बाबा की राह पर चलना है। बाबा जो हमें राह दिखाता है पवित्रता की, उस पवित्रता की राह पर चलना है। पांचों ही विकारों को अपने जीवन से निकाल देना है। भस्मासूर नाही बनायचे स्वतःसाठी। भस्मासूर राक्षसाची कहाणी आहे, थोडक्यात ती अशी आहे की तो भस्मासूर असतो आणि तो सगळ्यांना सांगत असतो की मी कोणालाही भस्म करू शकतो, आणि त्याला ते तशा प्रकारचं त्याला सिद्धी प्राप्त होती, आणि त्याने स्वतःच्याच डोक्यावरती हात ठेवला आणि स्वतःच भस्म झाला। अशी ती भस्मासूर राक्षसाची कहाणी। तर तसं बाबा म्हणतात तुम्ही
बाबांचे बनले, ज्ञान प्राप्त केलेलं आहे, आता तुम्ही स्वतःला भस्म नका करून टाकू. आता या विकारी जीवनापासून मुक्ती प्राप्त करा. विकारी जीवनामुळेच नरकामध्ये राहायला आलेलो आहे आपण आता सध्या. अभी इस विकारी जीवन से मुक्त होना है, स्वर्ग में जाना है, वैकुंठ में जाना है, वैकुंठवासी बनना है. वैकुंठ नाथ जो है उस श्री कृष्ण की नगरी में हमें पहुंचना है 13 साल के बाद. तो उसके लिए तैयारी करनी है. तुम अब पारस बुद्धि बनते हो, तुम्हारे महल आदि भी बहुत क्विक बनेंगे. तुम्हारा है साइलेंस का घमंड, उन्हों का है सायन्स का घमंड. तुम सर्वशक्तिवान बाप से राजाई लेते हो. बाबा म्हणतात तुम्ही नव्या दुनियेमध्ये जाणार आहे. तुमच्याकडे ही जी शांतीची शक्ती, त्याच्यामुळेच या सायन्सचं निर्माण झालेलं आहे. आणि हे विज्ञान जे प्रगती करतंय आज, हे सगळं विज्ञान सत्युगामध्ये आपल्याला कामात येणार. आणि म्हणून बाबा म्हणतात तिथं महल जे बनतील तुमचे खूप फास्ट बनतील. आता जर आपण घर बनवायचं ठरवलं, लवकरात लवकर घर बनवायचं ठरवलं, 6 महिन्यात मोठी बिल्डिंग उभी राहू शकते जर ठरवलं तर. तशा पद्धती निघालेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या. ते हे सायन्स जे प्रगती करतंय, बाबा म्हणताय कि सतयुग में तुम्हारे महल बहुत क्विक बनेंगे, फास्ट, एकदम फास्ट बनतील. कारण विज्ञानाची तेवढी प्रगती आणि ती प्रगती सतयुगामध्ये आपल्याला कामात येणार आहे. पण हे विज्ञानाने पण प्रगती कशी केलेली आहे, विज्ञानाचे जे शोध लागलेले त्यांनी असं गोंधळामध्ये शोध नाही लावले. ते एकांतामध्ये जायचे. जे जे वैज्ञानिक ज्यांनी शोध लावलेले एकांतामध्ये जाऊन त्यांनी प्रयोग केले वेगवेगळ्या प्रकारचे, आणि त्यामुळे हे सगळे शोध लागले, ज्या सुविधा साधन निर्माण झाले. सायन्स मागे पण सायलेन्स आहे, शांती आहे. तर तसं बाबा म्हणतात तुमच्याकडे हा अहंकार, गर्व जर असेल, तुम्हाला शुद्ध गर्व जर असेल, शुद्ध नशा असेल, तर तुमच्या शांतीच्या शक्तीचा आहे, सायलेन्सच्या शक्तीचा आहे. तुम्ही जे सायलेन्स मध्ये राहू शकता, मनाला सायलेंट करू शकता, मनाला स्थिर करू शकता, त्याच्यामुळे तुमचं जीवन परिवर्तन होणार आहे आणि तुम्ही इतक्या सुंदर भविष्याकडे वाटचाल करताय. तुम सर्वशक्तिवान बाप से राजाई लेते हो, भारत के तुम मालिक बनते हो. यह हमेशा बुद्धि में रखो. विश्व का रचता हमको विश्व का मालिक बनाने के लिए पढ़ाते हैं. 1 सेकंड में जीवन मुक्ति देते, तो क्या 1 सेकंड में बाप इसमें प्रवेश नहीं कर सकेंगे? 1 सेकंड में आत्मा यहां से लंदन, अमेरिका आदि में जाकर जन्म लेती है. आत्मा एकदम फ्लाइंग स्क्वाड है, इतना छोटा स्टार. पुनर्जन्म तो जरूर मानेंगे. तुमने कितने पुनर्जन्म लिए हैं? 84 जन्मों में जरूर आना है. जो बिल्कुल ही पतित शुद्र बुद्धि है, वे आकर फिर से स्वच्छ बुद्धि बनते हैं. स्वच्छ बुद्धि का संग जरूर ऐसा ही बनाएगा. अभी तुम मास्टर ज्ञान सागर ठहरे. जो बाप में गुण है वह तुम धारण करते हो. तुम भी कहते हो मनमना भव, तो तुम्हारी आत्मा स्वच्छ हो जाएगी. बाकी दिव्य दृष्टि की चाबी बाबा के पास ही है. तुम मनुष्य से देवता बनते हो, इसलिए बच्चे को भी ताज दिखाते हैं. नहीं तो छोटे बच्चे को ताज नहीं होता, वह प्रिंस ही देखते हैं. माताएं साक्षात्कार में देखती है, हम जाकर महारानी बनेंगी. ज्ञान से भी समझ सकते हैं. अभी हमारी आत्मा पतित है. मैं कारपेंटर हूं, मैं गरीब हूं, यह आत्मा बोलती है. अभी तुम जानते हो, शिव बाबा द्वारा हम देवता बन रहे हैं. आत्मा ही पतित और पावन बनती है. अभी मैं आत्मा पतित हूं, तो शरीर भी ऐसे पतित है, खाद पड़ी है. ऐसे ऐसे अपने साथ बातें करते, विचार सागर मंथन करते रहना चाहिए, तो फिर आदत पड़ जाएगी. विचार सागर मंथन तुम बच्चों को करना है. राइट क्या है, रॉन्ग क्या है. जैनी लोग कितना हठ योग करते हैं, बाल निकालते हैं. यह तो हिंसा हो गई. वह सन्यास तो दुख देने वाला है. तुमको तो कुछ भी नहीं करना पड़ता है. तुमको तो टेम्पटेशन देकर तुमसे विकारों का सन्यास कराते हैं. यह नॉलेज भी तुम्हारे सिवाय और कोई में नहीं है. बरोबर 84 जन्मों का चक्र लगाया. अभी हम वापस जाते हैं. जितना योग में रहेंगे तो पवित्र बन सकेंगे. याद में रहते और सेवा करते रहे
तो उनको जास्ती फल मिलेगा। मोस्ट बिलीवेड बाप है जिससे 21 जन्मों के लिए सुख का वर्षा मिलता है। बाबा म्हणता है तुम्हें मैं विकारों से संन्यास करना सिखाता हूँ। विकारों से संन्यास करने के लिए मैं तुम्हें ज्ञान देता हूँ। ज्ञान के आधार से तुम योग लगाते हो, मुझे याद करते हो और ताकत प्राप्त करते हो और विकारों को छोड़ देते हो। फिर विकारों को छोड़ने की क्षमता तुम्हारे अंदर आ जाती है। आणि दुसरी गोष्ट, हे ज्ञान प्राप्त करतो आपण, योग लावतो, हे कशासाठी? कारण बाबा आपल्याला हे स्पष्टपणे पुढचं भविष्य दाखवतोय कि तुम ये करो, तुम ज्ञान प्राप्त करो, तुम योग करो, तुम सेवा करो, धारणा करो, तो तुम चक्रवर्ती राजा बन जाएंगे। तुम्हें इतना सुंदर जीवन प्राप्त हो जाएगा। तुम्हें सतयुग में चलना है, देवी देवता बनना है, राजा रानी बनना है, महाराजा महारानी बनना है, श्री कृष्ण के साथ में रहना है, लक्ष्मी नारायण के राज में आना है। बाबा ये सारी सत्य बातें हमारे बारे में हमें बताता है। कारण बाबा ने सांगितलं तुम अपने जन्मों को नहीं जानते हो, मैं जानता हूं। तो वो जानता है हमारे बारे में, तो हमारे बारे में वो सत्य हमें बताता है। फिर हम उस बारे में अपने मन में पक्का कर लेते हैं कि मुझे ये करना आहे, आता मला माझं भविष्य बनवायचं आहे। भक्ती मार्गामध्ये तर वेगवेगळे प्रकार करतच आलो आपण, काय काय नाही केलं असेल आपण, सगळे प्रकार करून बसलेलो आहे। आता बाबा जे सांगतोय ते करायचंय। मन बुद्धीची यात्रा आहे। मन बुद्धीने बाबांची आठवण करायची, ताकद घ्यायची, निर्विकारी बनायचंय, विकारांचा संन्यास करायचा आणि देवता बनायचंय। इतकं सोपं, सरळ आणि स्पष्ट मार्ग बाबांनी दाखवलेला आहे। मग बाबा म्हणतात भक्ती मार्गामध्ये किती प्रकारचा हटयोग आहे, काय काय करतात ते लोक भक्ती मार्गामध्ये। वेगवेगळ्या, कोणी एका पायावर उभं राहून तपस्या करतं, कोणी पाण्यामध्ये तपस्या करतं, कोणी जमिनीमध्ये गड्डा खोदून त्याच्यामध्ये बसून तपस्या करतं। आणि जैन धर्मामध्ये तर काय काय त्यांनी ते वेगवेगळे प्रकार बनवून ठेवलेले हटयोगाचे। और भगवान हमारा माता पिता है, उसे ये बात पसंद नहीं है बिल्कुल। उसे अच्छा नहीं लगता है कि मेरे बच्चे कष्ट में रहे, मेरे बच्चे तकलीफ सहन करें, मेरे बच्चों को इतना त्याग करने की जरूरत नहीं है, मैं सहज रास्ता बताता हूं। आणि ते काय कोणते कोणते त्यांनी ते प्रकार शोधून काढलेले आणि ते जे प्रकार शोधून काढलेले की एकाच वेळेला फक्त जेवण घ्यायचंय, मग त्याच्यामध्ये ते नियम घेऊन जातात। जर ते त्यांच्या नियमानुसार कोणी नसेल समोर बाहेर उभं तर ते आहार करायला तिथे जात नाही मध्ये। मग जर नाही भेटला आहार त्यांच्या नियमाचं, त्यांना तसं दिसलं नाही तर 24 तासानंतरच पुन्हा जेवण घ्यायचंय। 24 तास जेवण घ्यायचं म्हणजे 48 तासानंतर जेवण घेतील, काहीच नाही। आणि मध्ये पाणी प्यायचं नाहीये। त्याच्यानंतर केस काढायचे तर ज्यावेळेला ते दीक्षा घेतात त्यावेळेला पण केश लोचन म्हणतात, केस हाताने उपटून काढतात, एक एक केस। आपल्याला केस ताणला तरी किती त्रास होतो, हाताने उपटून काढतात एक एक केस, आणि दरवर्षी करावं लागतं ते, केश लोचन म्हणतात त्याला। तो बाबा म्हणतात कितना हटयोग आहे। बाबा त्यांचा पण माता पिता आहे तर त्याला हे पसंत नाहीये। तो म्हणतो की इतकं हटयोग करण्याची आवश्यकता नाही। आणि तो जो त्याग आहे, ते जे साधू त्याग करतात त्या त्यागालाच तर मग सगळे नमस्कार करतात। आणि मग त्यांचा त्याग बघून बघून मग ती ईश्वराशी जी बुद्धी लागायला पाहिजे ती लागतच नाही की महाराज किती त्याग आहे यांचा, ते त्यांच्यामध्ये त्यांच्यापर्यंतच बुद्धी राहते आणि त्यांनाच परमेश्वर मानून त्यांचीच आरती पूजा भक्ती आराधना चालू आहे। ते आता तर खूप वाढलेला आहे तो प्रकार, म्हणजे ते कमीत कमी महावीरापर्यंत तरी होते, त्याच्यापर्यंत महावीर पार्श्वनाथ जे तीर्थंकर आहे त्यांच्यापर्यंत तरी बुद्धी जायची। आता तर ते महाराजांमध्येच टिकून आहे फक्त। जानी चाहिए ती परमात्मा के पास, सिद्ध शिलापती म्हणतात त्याला जैन धर्मामध्ये पण। त्याच्यापर्यंत बुद्धी जायला पाहिजे होती ते ठीक आहे, त्याच्यापर्यंत नाहीये। महावीरापर्यंत तर होती ज्याने जैन धर्म स्थापन केला, आता त्यांच्यामध्ये बुद्धी नाही, आता महाराजांच्या मागे लागलेले का? कारण त्यांचा इतका त्याग दिसतो। आणि तसंही जसं पहिले त्याग होता तसं राहिलेलं नाही, आता दिखावा जास्त झालेला आहे त्याच्यामध्ये, आणि ईर्ष्या द्वेष सगळं आलेलं आहे एकमेकांविषयी त्यांच्यामध्ये। तो बाबा म्हणते वो जो रास्ता है वो संन्यास का रास्ता, उससे तुम परमात्मा को नहीं प्राप्त कर सकते हो, उससे तुम अपना भाग्य नहीं बना सकते हो, उससे अपना कल्याण नहीं कर सकते हो, निर्विकारी जीवन तुम्हारा नहीं बन सकता है। त्या फक्त भक्तीच्या त्या चक्रामध्ये गुरफटून जातो मनुष्य, बाकी काहीच होत नाही। तो बाबा कह रहे मैं तुम्हें ये सहज राजयोग सिखाता हूं, तुम्हें विकारों का संन्यास करना है, निर्विकारी बनना है और इंद्रिय जीत बनना है। जैन धर्मामध्ये एक शब्द आहे तो जिनेंद्र, जितेंद्र, जितेंद्रिय,
तर पण इंद्रियावरती विजय तर कोणीच प्राप्त करत नाही त्या भक्ती मार्गामध्ये त्या प्रकारच्या त्याच्यावरती चालून. लेकिन बाबा हमें वो सिखाता है कि हम जितेंद्रिय बन जाते हैं, हम इंद्रियों के मालिक बन जाते हैं. तर त्यासाठी बाबा राजयोग आपल्याला शिकवतो आणि राजयोगाच्या माध्यमातून आपण त्या लेवलला पोहोचू शकतो. अच्छा. मीठे मीठे सिक्के लधे बच्चों प्रति मात पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार गुड मॉर्निंग नमस्ते. वहां बाबा वहां शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है, कर्मातीत बनने की रेस करनी है, अच्छा फल प्राप्त करने के लिए याद में रहकर सर्विस करनी है, स्वच्छ बुद्धि वालों का संग करके स्वच्छ बनना है, बाप के गुणों को स्वयं में धारण करना है, स्वयं को कभी भी श्रापित नहीं करना है. वरदान. इच्छा मात्रम अविद्या की स्थिति द्वारा मास्टर दाता बनने वाले ज्ञानी तू आत्मा भव. जो ज्ञानी तू आत्मा अर्थात बुद्धिवान है, उन्हें बिना मांगे सब कुछ मिलता है. मांगने की कोई आवश्यकता नहीं रहती. जब स्वतः सर्व प्राप्तियां हो जाती है तो मांगने का संकल्प भी नहीं उठ सकता. ऐसे बच्चे इच्छा मात्रम अविद्या बन जाते हैं. ऐसे ज्ञानी तू आत्मा मांगने वाले से दाता के बच्चे मास्टर दाता बन जाते. मांगना पूरा हो जाता, इतना बड़ा सम्मान मिल जाता जो नाम मान शान की भी इच्छा नहीं रहती. बाबा से हमें इतना बड़ा सम्मान मिल जाता है जो नाम मान शान की भी इच्छा नहीं रहती, तो बाकी सारी इच्छाओं का तो सवाल ही नहीं. स्लोगन. अपने मन बुद्धि संस्कारों पर संपूर्ण राज्य करने वाले ही स्वराज्य अधिकारी है. अच्छा. ओम शांति. कम बोलो, धीरे बोलो.